मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर असं मोजायचं आहे आणि मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 9.5 ते 10 इंच, 10.5 इंच तुम्हाला जितकी घ्यायची तितकी गळा उंची घेऊन 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा। इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार। ह्याप्रमाणे आपण आकार द्यायचा आहे। मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा आहे। गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस। त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ओपन करून ठेवायचं आहे। बघा ह्याप्रमाणे अस्तर ओपन करून ठेवलं की आपल्याला आता याला पायपिंग करायची, म्हणून आपण पूर्ण अस्तर जॉईंट करून घेणार आहे। ह्या पद्धतीने अस्तर ठेवून सगळीकडनं व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे। हाताने अगदी व्यवस्थित करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे। व्यवस्थित कट केलं म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा छान येते। लगेच पाठीवरचे टक्स मारायचे आपल्याला। ह्याप्रमाणे घडी मारून इथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडायचं, उंचीला 4.5 इंच पकडून दोघंही टक्स सारखेच मारायचे। आपल्याला लगेच कमरेला पट्टी लावायची, म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि ती अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। छान असा आपला पाठीचा भाग तयार झाला की आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे आणि तिच्या अशा क्रॉस पट्ट्या आपल्याला काढायच्या आहे। साधारण 1 इंच रुंदीची ही पट्टी आपण इथे घेतलेली आहे। बघा ह्याप्रमाणे आपण पट्ट्या काढल्या की एकमेकीला जॉईंट करून त्याची लांब पट्टी आपल्याला तयार करायची। लांब पट्टी तयार झाली की एका बाजूने याला फोल्ड करायचे आपल्याला। पट्टी कुठेही खेचायची नाही, जशी आहे तशी तिला फोल्ड करत चालायचं आहे आणि शिलाई मारायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीत। बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि अगदी व्यवस्थित शिलाई मारायची। कुठेही पट्टी खेचायची नाही किंवा ब्लाऊजचा कपडासुद्धा आपल्याला खेचायचा नाही, जसं आहे तसंच ठेवून आपल्याला शिलाई कंप्लीट करायची। बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित कट मारायचे थोडेसे आणि आपल्याला जितकी जाड बारीक पायपिंग हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे छान अशी पायपिंग आपली इथे तयार होईल। बघा छान अशी पायपिंग आपली तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता या पद्धतीने एक रेष मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने आपण रेष मारली
त्याच्यानंतर पुन्हा आपण कॉन्ट्रास्ट चौकोनी तुकडे इथे 4 घेतलेले, साधारण 3 बाय 3चे चौकोनी तुकडे घेऊन एकावर एक ठेवायचे आणि सगळीकडनं त्याला शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने ठेवून त्याला अशी शिलाई मारून घ्यायची आणि असं तिरपं कट करायचं आहे आपल्याला. ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत. नंतर त्याला असं ओपन करायचं आणि ते टोक कशाचे तरी साह्याने असं बाहेर काढायचं आणि बरोबर शिलाईला शिलाई मॅच करून इथे आपल्याला हे कड शिलाई मारून घ्यायची. असं चौकोन त्याचा तयार होईल. याचप्रमाणे आपल्याला हे सगळे असे बनवून घ्यायचे. सुंदर आणि नवीन डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा ह्या पद्धतीने आपण हे टोक अगदी व्यवस्थित बाहेर काढून आणि मग याला असं दाबायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा म्हणजे त्याला फिनिशिंग छान येते. आणि ह्याच पद्धतीने आपण ही डिझाईन बनवून घेतली. आता बघा ह्या पद्धतीने ही अशी ठेवायची आपल्याला आणि बरोबर शिलाई मारत चालायचे, म्हणजे त्याचे पूर्ण ज्या कडा आहे त्या पूर्ण अशा पॅक करून घ्यायच्या आहे. बरोबर एका खाली एक हे ठेवायचं आपल्याला आणि जी रेषा आपण मारली ना तिथे त्याचं सेंटर येईल अशा पद्धतीने ही डिझाईन आपण ठेवायची आणि बरोबर सगळे डिझाईन आपल्याला ही लावून पॅक करून घ्यायची आहे. बघा ह्या पद्धतीने आपली डिझाईन लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुंदर अशी लेस घ्यायची. अगदी बारीक लेस इथे आपण वापरणार आहे आणि ती आपल्याला ह्या डिझाईनच्या कडेकडेने अशी लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने बरोबर असं लेस असे फिरवत चालायची आणि बरोबर शिलाई मारून लेस लावून पूर्ण डिझाईन करायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मैत्रिणींनो. बघा ह्याप्रमाणे आपल्याला पुन्हा दुसऱ्या बाजूने राहिलेले डिझाईनची जी बाजू आहे त्या बाजूने सुद्धा आपल्याला लेस लावून ही डिझाईन कंप्लीट करायची. बघा ह्या पद्धतीने आपली लेस लावून झालेली आहे. अगदी छान डिझाईन आपण इथे बनवली. आता लटकन बनवायचे आपल्याला, त्यासाठी घ्यायची नॉड आणि इथे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. दोन्ही कलरचे चौकोनी तुकडे आपण इथे घेणार आहे. साधारण 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. त्याचं ह्याप्रमाणे असं त्रिकोण शिवून घ्यायचं आहे. दुसरा चौकोनी तुकडा घेऊन बघा ह्या पद्धतीने हे ठेवायचं आपल्याला आणि वरतून कपडा फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. ओपन करून पूर्ण त्रिकोण शिवून घ्यायचा. आता त्याच्यावरती आपल्याला सुंदर अशी लेस लावायची. जी लेस आपण डिझाईनला वापरली तीच लेस इथे आपण वापरणार आहे आणि 2 पदर इथे आपल्याला लेसचे लावायचे, म्हणजे सुंदर लटकन आपलं तयार होणार आहे. अगदी कमी वेळात सुंदर असं लटकन आपण इथे बनवलं आहे मैत्रिणींनो. तुम्ही नक्की ट्राय करा. असं लटकन खूप छान दिसतं, कोणत्याही ब्लाऊजवर उठून दिसणार आहे लटकन आहे. बघा सुंदर लटकन आपलं तयार झालेलं आहे. दोन्ही लटकन आपले तयार झाले की आपल्याला वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड ह्या जॉईंट करून घ्यायच्या. आता आपण हे कुंदन घेणार आहे आणि हा गम जो घेणार आहे कपड्याचा ते कुंदन आपल्याला इथे सेंटरला असे चिपकवून द्यायचे. इथे तुम्ही गोल्डन मनी लावले तरी चालेल. बघा अगदी सुंदर डिझाईन आपली तयार झालेली, ती कमी वेळात. मैत्रिणींनो, तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल. बघूया आपण आपल्या डिझाईनचा आता फायनल लुक. बघा अगदी सुंदर डिझाईन आपण बनवलेली आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, नक्की ट्राय करा. ही डिझाईन कोणत्याही साडीवर उठून दिसणारी अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.
मैत्रिणी, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.